नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट इयरला असणाऱ्या अप्लाइड मॅथमॅटिक्स या विषयाच्या सिलेबसबद्दल चर्चा केली होती. या लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल मेथड नावाचा जो काही टॉपिक आहे तो आपण आज चालू करत आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला 6 मेथड शिकायचे आहेत. त्याच्यातली आज आपण पहिली मेथड शिकणार आहे, ज्याचं नाव आहे जॅकॉबिज इटरेशन मेथड. ठीक आहे. क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये कसा असतोय ते एकदा बघूया. क्वेश्चन मध्ये काय सांगितले बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकॉबिज इटरेशन मेथड परफॉर्मिंग 3 इटरेशन्स ओनली. आणि यामध्ये आपल्याला 3 इक्वेशन दिलेत. पहिले इक्वेशन आहे 20x + y - 2z = 17. सेकंड इक्वेशन आहे 3x + 20y - z = -18. आणि थर्ड इक्वेशन आहे 2x - 3y + 20z = 25. जॅकॉबिज मेथड सॉल्व करत असताना पहिलीच जी काय आपली स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. आपण ते करूयात आता. ठीक आहे. पहिले इक्वेशन काय दिले ते एकदा चेक करा. काय इक्वेशन आपल्याकडं 20x + y - 2z = 17. पहिल्या स्टेपमध्ये आपण पहिलं जे काही इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घेतलं. याच्यामध्ये आता जरा चेक करा. x चा कोएफिशियंट 20 आहे, y चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे इथं 1 असणार आहे आणि z चा कोएफिशियंट काय आपल्याकडं 2. या तिघांच्या मध्ये जर बघितलात तर x चा कोएफिशियंट हा सर्वात मोठा आहे. त्यामुळं आपण इथं 20x ॲज इट इज राहील. ही जी काही टर्म आहे 20x ते ॲज इट इज ठेवायचे आहे. इक्वल टू चं साइन ॲज इट इज, 17 ॲज इट इज, आणि हे जे काय प्लस y आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे काय होणार आहे -y, आणि -2z चं काय होणार आहे +2z. म्हणजे आपण काय केलं, कोएफिशियंट कोणाचा चेक केला आपल्याला जास्त मोठा आहे तर x चा, त्यामुळे 20x ॲज इट इज इथंच ठेवलं, 17 ॲज इट इज आहे, आणि हे +y आणि -2z साइन चेंज करून आपण काय केलं बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या साईडला लिहून घेतलंय. त्याच्यानंतर आता चेक करा 20 आणि x मध्ये कोणतंच साइन दिसत नाही, म्हणजे याच्यामध्ये असते मल्टिप्लिकेशन. त्यामुळे x इज इक्वल टू आपण काय करणार आहे, मल्टिप्लायचं जे काय 20 आहे त्या बाजूला घेऊन गेलो तर ते कशाला जाणार आहे डिवाइडला. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे 17 - y + 2z / 20. इथं आपण जे काही इक्वेशन होतं आपल्याला दिलेलं 1 नंबरचं, त्याच्यावरून आपण एक x इज इक्वल टू असं काहीतरी इक्वेशन तयार करून घेतलं. ठीक आहे. आपल्याकडे आता सेकंड इक्वेशन काय आहे ते जरा बघा. सेकंड इक्वेशन दिला 3x + 20y - z = -18. याच्यामध्ये जरी चेक केला तर आपल्याला y चा कोएफिशियंट काय दिसतोय सर्वात मोठा दिसतोय. त्यामुळे ती y ची टर्म आपण या बाजूला ॲज इट इज ठेवायची लेफ्ट हँड साइडला. इक्वल टू चं साइन ॲज इट इज, -18. त्याच्यानंतर हे +3x या बाजूला आले तर काय होणार आहे -3x, आणि -z चं काय होणार आहे +z. त्याच्यानंतर आता आपल्याला y इज इक्वल टू तयार करायचं आहे. त्यामुळे 20 आणि y मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे हे मल्टिप्लायचं 20 त्या बाजूला कशाला जाणार आहे डिवाइडला. त्यामुळे इक्वेशन काय होते y इज इक्वल टू -18 - 3x + z / 20. हे आपलं सेकंड इक्वेशन असणार आहे. ते कसं असणार आहे y इज इक्वल टू -18 - 3x + z / 20 असं आपलं काय झालं सेकंड इक्वेशन तयार केलं आपल्या सेकंड इक्वेशन पासून. आता थर्ड इक्वेशन जे तयार करायचं आहे आपलं थर्ड इक्वेशन चेक करा काय दिलंय 2x - 3y + 20z = 25. याच्यामध्ये जर चेक केला तर z ची टर्म, z चा कोएफिशियंट सर्वात मोठा आहे, त्यामुळे इथं या साईडला आपण लेफ्ट हँड साईडला काय करणार आहे z चा कोएफिशियंट +z ॲज इट इज ठेवून घ्यायचा आहे. इथं काय होतंय राईट हँड साईडला हा 25 मायनस ॲज इट इज राहील, हा +2x इकडे आला तर काय होणार आहे -2x, आणि -3y चं काय होणार आहे इथं +3y. ओके. परत z आणि 20 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे हा 20 जो काही आहे मल्टिप्लायचा त्या बाजूला पलीकडच्या बाजूला गेला म्हणजेच राईट हँड साईडला गेला तर काय होणार आहे तो डिवाइडला 20. ओके. म्हणजे आपल्याला हे तिसरं इक्वेशन तयार झालं. पहिल्या स्टेपमध्ये जॅकॉबिज इटरेशन ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतं त्यावेळी पहिल्या इक्वेशन मध्ये पहिल्या स्टेपमध्ये हे 3 इक्वेशन व्यवस्थित तयार करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये जर थोडीसं जरी साइन वगैरे जरी चुकलं तरी आपलं काय होऊ शकतं जर ह्याच्यामध्ये थोडंसं जरी साइन वगैरे चुकलं किंवा एखादा अंक लिहायला चुकलं तर आपण पूर्ण क्वेश्चनच चुकू शकतो. त्यामुळे हे 3 इक्वेशन खूप महत्त्वाचे असणार आहेत. ओके. आपल्याला ऍक्च्युअली किती फाइंड आउट इटरेशन करायला सांगितलं 3 इटरेशन करायला सांगितलं. मग आता आपण काय करूयात इथं फर्स्ट इटरेशन काय करूयात फाइंड आउट करूयात. कसं करायचं बघा. फर्स्ट इटरेशन मध्ये आपल्याला काय करायचं असणार आहे पुट x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1, 2 and 3.
म्हणजेच काय हो, आपल्याकडे जी काही इक्वेशन काढलेत 1, 2 आणि 3 नंबरचं, त्याच्यामध्ये एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काय पुट करायच्या, 0 करायच्या. त्यातला आता आपण काय करून घेऊयात, पहिला पहिलं इक्वेशन लिहून घेऊयात. पहिलं इक्वेशन काय आपल्याकडं, एक्स इज इक्वल टू 17 मायनस वाय प्लस 2z डिवायडेड बाय 20. आता इकडे लक्ष द्या, फर्स्ट इटरेशनच्या वेळी आपल्याला लेफ्ट हँड साईडला जे काय एक्स आहे तिथं काय करायचं, x1 फर्स्ट इटरेशन असल्यामुळे x1, आणि हे जे काय एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत जे काय 0, ते राईट हँड साईडला जिथं जिथं एक्स वाय झेड असेल तिथं आपल्याला काय करायचं आहे, 0 पुट करायचं आहे. म्हणजे इथं काय आन्सर होणार आहे बघा, आता 17 मायनस वाय ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 प्लस 2 झेड ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 ब्रॅकेटमध्ये टाकत चला, आणि इथं काय असणार आहे, हा डिवाइड 20. म्हणजे एक्स बरोबर आपण काय केलंय, लेफ्ट हँड साईडला जिथं जिथं एक्स वाय झेड आहे तिथं व्हॅल्यू पुट करायची नाही. कुठं पुट करायचं आहे, राईट हँड साईडला जिथं जिथं एक्स वाय झेड आहे तिथं व्हॅल्यू पुट करायची. कोणती पुट करायची आहे, 0. ओके, आता जे काय आपल्याला दिसतंय ते आपण कॅल्क्युलेट त्याचा आन्सर फाइंड आउट करूयात. काय ते बघूयात. आपल्याला काय टाईप करायचं आहे, 17 च्या पुढे 0च आहे त्यामुळे तो सुद्धा 0 होणार, आणि त्याच्या पुढे प्लस नंतर 2 into 0 तो सुद्धा 0 असणार. डायरेक्ट 17 आपण काय टाईप करूयात, 20. काय आन्सर येतं एकदा चेक करूयात. आन्सर येतं आहे 0.85. म्हणजे x1 जो काय मिळाला तो 0.85. इथं लक्षात येतंय का बघा, फर्स्ट इटरेशन मध्ये आपल्याला 3 व्हॅल्यू मिळणार आहेत. एक आहे x1, सेकंड आहे y1 आणि तिसरी आहे ती z1. आपण पहिल्या इक्वेशनचा यूज करून कोणती व्हॅल्यू काढली, x1. आता आपल्याला y1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला पाहिजे, सेकंड इक्वेशन लिहून घ्यायला पाहिजे. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडं, y इज इक्वल टू -18 मायनस 3x प्लस झेड अपॉन 20. ओके, आपल्याला व्हॅल्यू कोणत्या पुट करायच्या तिथं, एक्स वाय झेड इज इक्वल टू 0. पण कोणत्या साईडला पुट करायचे, तर राईट हँड साईडला. आणि ही फर्स्ट इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे, y1 -18 ॲज इट इज 3 ॲज इट इज एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, 0. त्यामुळे इथं आला ब्रॅकेटमध्ये 0 प्लस झेडची व्हॅल्यू सुद्धा काय आपल्याकडं 0 डिवायडेड बाय 20. ओके, त्यामुळे आता y1 काय येतो ते एकदा आपण कॅल्सीवर चेक करूयात. ओके, काय येते बघा, आपला टाईप काय करायचा आहे कॅल्सीवर, -18 डिवायडेड बाय 20. मी पुढच्या व्हॅल्यू ह्या टाईप केलेल्या नाही, 0 हे 0चं टाईप केलं नाही का, तर त्याचा आन्सर काय होणार आहे तुमचा, 0च येणार आहे. त्यामुळे फक्त टाईप काय केलं, -18 अपॉन 20. आन्सर किती आलं आहे, -0.9. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं, आता y1 आपण काय केला, फाइंड आउट केला. सेम आपल्याला आता कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, z1 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणते इक्वेशन लिहावं लागणार आहे, 3 नंबरचं इक्वेशन काय आपल्याकडं, z इज इक्वल टू 25 मायनस 2x प्लस 3y डिवायडेड बाय 20. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, एक्स वाय झेडची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे. पण कोणत्या बाजूला पुट करायच्या आहेत, राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला काय करणार आपण, फर्स्ट इटरेशन असल्यामुळे z1. ओके, 25 मायनस ॲज इट इज 2 ॲज इट इज एक्सच्या जागी काय येणार आहे, 0 प्लस 3 ॲज इट इज असणार आहे, वायच्या जागी सुद्धा काय असणार आहे, 0 डिवायडेड बाय 20. आता ह्याचा आन्सर आपण काय करूयात, कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय ते एकदा चेक करूयात, काय येणार बघा. टाईप काय करायचं आपल्याला, 25 डिवायडेड बाय 20. ओके, आन्सर येतं आहे 1.25. म्हणजे Z1 आपल्याला काय मिळाला, 1.25. आपल्याला काय केलं, आता फर्स्ट इटरेशनमध्ये एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काय पुट केल्या होत्या, 0 पुट केल्या होत्या. त्याच्यावरून x1 y1 आणि z1 ची व्हॅल्यू काय केले, फाइंड आउट केले. आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचं आहे. सेकंड इटरेशन, आता सेकंड इटरेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, पुट x इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू पुट करायची, तर x1 जो काय असेल तो काय आपल्याकडं 0.85. देन y इज इक्वल टू काय आहे बघा, -0.9. अँड z इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, 1.25 इन इक्वेशन 1, 2 and 3. ओके, म्हणजे आपण काय करतोय, सेकंड इटरेशन फाइंड आउट करत असताना x1 y1 z1च्या ज्या काय व्हॅल्यू आल्यात त्या आपण x y zच्या जागी काय करणार आहोत, पुट करणार आहोत. आता आपल्याला एक सेकंड इटरेशन काढायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, x2 काढायचं आहे. मग x2 काढायचं असेल तर आपल्याला पहिलं इक्वेशन लिहून घ्यायला पाहिजे. काय आहे इक्वेशन आपलं, x बरोबर इक्वेशन काय आहे, 17 मायनस y प्लस 2z डिवायडेड बाय काय आपल्याकडं 20. सेकंड इटरेशन असल्यामुळे इथं काय होणार आहे, एक्सच्या जागी इकडे x2 होणार लेफ्ट हँड साईडला, आणि या बाजूला जिथं जिथं एक्स वाय झेड आहे तिथं आपल्याला या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. आता 17 ॲज इट इज झाला, वायची व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडं, -0.9.
प्लस 2 ॲज इट इज, आणि झेडची व्हॅल्यू काय बघा 1.25 डिवायडेड बाय आपल्याला डिनॉमिनेटर काय आहे 20. आता हे जे काय आन्सर आहे ते आपण काय करायला पाहिजे, कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आहे बघा आपल्याला, 17 मायनस ब्रॅकेटमध्ये काय आहे मायनस 0.9 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 ब्रॅकेट 1.25 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. किती आन्सर येतं याचं, तर येतं 1.02. ओके, म्हणजे आपण काय केलं x2 फाइंड आउट केला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं y2. तर y2 फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, सेकंड इक्वेशन लिहून घ्यायला पाहिजे. काय आहे सेकंड इक्वेशन, y इज इक्वल टू -18 मायनस 3x प्लस झेड अपॉन 20. ओके, सेकंड इटरेशन असल्यामुळे इथं काय होणार आहे y2, आणि या बाजूला जिथं जिथे x y z आहेत तिथं आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि त्या व्हॅल्यू आपण इथं लिहिलेल्या आहेत. आता इथं -3 ॲज इट इज, एक्सची व्हॅल्यू काय चेक करा 0.85 प्लस झेड काय चेक करा, इथं झेड आपल्याकडे काय आहे 1.25 डिवायडेड बाय हे काय असणार आपल्याकडं 20. म्हणजे आपल्याला काय मिळणार इथं y2 मिळणार आहे. तर y2ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण परत कॅल्सीचा यूज करायला पाहिजे. काय टाईप करायचं आहे बघा कॅल्सीवर, -18 मायनस 3 ब्रॅकेट 0.85 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.25 डिवायडेड बाय 20. ओके, आन्सर काय येतं याचा -0.965. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं y2 सुद्धा काय झाला आपला फाइंड आउट झाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, Z2 फाइंड आउट करायचं आहे. Z2 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणतं इक्वेशन लिहायला पाहिजे, इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपल्याला माहिती आहे काय या Z इज इक्वल टू, आपण इथं सुद्धा लिहिलं होतं बघा, ते इक्वेशन पहिला लिहून घेऊयात. काय इक्वेशन, Z इज इक्वल टू 25 मायनस 2x प्लस 3y अपॉन काय आहे 20. ओके, ॲक्च्युअली आपल्याला Z2 फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार Z2, आणि इथं आपल्याला काय करायचे आहेत व्हॅल्यू पुट करायचे आहेत. हे 25 ॲज इट इज मायनस ॲज इट इज 2 ॲज इट इज, एक्सची कोणती व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, आपण लिहिल्यावरती ती कोणत्या 0.85 ब्रॅकेट कंप्लीट प्लस हा 3 ॲज इट इज असेल. वायची व्हॅल्यू परत आपल्याकडे आहे बघा काय आहे -0.9. लिहिलेलं बरोबर आहे का, चेक करत चला एकदा. काय दिले आपण 25 मायनस 2x, एक्स म्हणजे 0.85 प्लस आहे 3 ॲज इट इज, वायची व्हॅल्यू काय -0.9 डिवायडेड. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत कॅल्सीवर करायच्या आहेत, पुट करायचे आहेत, आणि त्याचा आन्सर काय येते ते बघूयात एकदा. बघा काय टाईप करायचं आहे, 25 मायनस 2 ब्रॅकेट 0.85 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 ब्रॅकेट मायनस 0.9 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. काय आन्सर आला याचा 1.03. ओके, म्हणजे आपल्याला इथं आपण फाइंड आउट काय केलं, Z2 सुद्धा फाइंड आउट केला. आपल्याला काय करायचं होतं, 3 इटरेशन फाइंड आउट करायच्या होत्या. त्याच्यातलं आपलं पहिलं इटरेशन इथं कंप्लीट झालं आहे, इथं आपण सेकंड इटरेशनच्या व्हॅल्यू कंप्लीट केलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं. ओके, मग आता थर्ड इटरेशनचे काय फाइंड आउट करायचं, आता जरासं तुम्हीच मला सांगा काय करायला पाहिजे, कोणत्या व्हॅल्यू पुट करायला पाहिजे. आपल्याला जॅकोबिस मेथडमध्ये फर्स्ट इटरेशनच्या वेळी एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 0 पुट करायच्या होत्या. ओके, हे फिक्सच आहे. त्याच्यानंतर सेकंड इटरेशनमध्ये काय करायचे आहेत, हे x1 y1 आणि z1 ह्या व्हॅल्यू इथं पुट केलेत. ओके, मग आता मला सांगा थर्ड इटरेशन काढायचं असेल तर कोणत्या व्हॅल्यू पुट करायला पाहिजेत आपल्याला, तर कोणत्या x2 y2 आणि z2 बरोबर आहे. म्हणजे कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला इथं लिहिणार काय आपण, पुट x इज इक्वल टू x2 ची व्हॅल्यू म्हणजेच कोणती 1.02. त्याच्यानंतर y बरोबर कोणती व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, y2 ची म्हणजेच काय -0.965. आणि त्याच्यानंतर तिसरी म्हणजेच कोणती व्हॅल्यू असणार आहे, z बरोबर कोणती व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, Z2 ची, जी काय आपल्याकडे 1.03 इन इक्वेशन 1, 2 and 3. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येते का बघा, जॅकोबिस मेथडमध्ये फर्स्ट इटरेशनला एक्स वाय झेडची व्हॅल्यू 0, सेकंड इटरेशनसाठी x1 y1 z1च्या व्हॅल्यू पुढे पुट केलेत, आणि थर्ड इटरेशनसाठी x2 y2 z2 म्हणजे सेकंड इटरेशनमधल्या व्हॅल्यू पुढे आपण पुट करत चालू. ओके, आता आपल्याला थर्ड इटरेशनमध्ये x3 काढायचं आहे, त्यामुळे आपलं पहिलं इक्वेशन जे काही आहे ते लिहून गेलं पाहिजे. काय इक्वेशन इथं लिहिलेलंच आहे, इक्वेशन आहे x बरोबर 17 मायनस y प्लस 2z डिवायडेड बाय काय आपल्याकडं 20. थर्ड इटरेशन आहे त्यामुळे इथं काय होणार आहे x3. ओके,
हा 17 ॲज इट इज मायनस वायची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे इथं लिहिलं आहे पण काय आहे ती -0.965 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 इंटू झेड 2 आहे असा आणि झेडची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं 1.03 डिवायडेड बाय काय टाईप करायचं आपल्याला 20. आता हे आपण काय केलं कॅल्सियम जर टाईप केलं तर आपल्याला क्वेश्चनचा आन्सर मिळेल x3चा आन्सर मिळेल. टाईप करूयात एकदा काय आन्सर आहे ते चेक करूयात. काय टाईप करायचं आहे 17 मायनस ब्रॅकेट मायनस 0.965 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 ब्रॅकेटमध्ये काय टाईप करायचं आहे 1.03 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. ओके काय आन्सर आलं बघा एकदा. याचा आन्सर येत आहे 1.0012 म्हणजे आपला काय मिळालं इथं x3. आता y3 फाइंड आउट करायचं असेल तर कोणतं इक्वेशन लिहायचं आहे सेकंड इक्वेशन. काय आहे सेकंड इक्वेशन y बरोबर इथं लिहिलेलंच आहे -18 -3x प्लस झेड डिवायडेड बाय टाईप काय करायचं इथं 20. ओके आपल्याला थर्ड इटरेशनमुळे y3 आला आणि इथं आपण व्हॅल्यू पुट करूयात -18 ॲज इट इज -3 ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडं 1.02 प्लस झेड काय आहे बघा एकदा 1.03 डिवायडेड बाय 20. ओके आता हे आपण काय करूयात कॅल्सियम याचं सुद्धा आन्सर काढूयात. काय ते बघा आन्सर -18 -3 ब्रॅकेट 1.02 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.03 डिवायडेड बाय 20. काय आलं आन्सर याचं -1.0015. ओके म्हणजे आपल्याला y2 काय y3 काय मिळाला -1.0015. त्याचप्रमाणे जसं आपण x3 काढला y3 काढला आता कोणती व्हॅल्यू काढायची आहे z3ची आणि z3ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोणतं इक्वेशन द्यायला पाहिजे 3 नंबरचं जे काय आपल्याकडं z बरोबर 25 - 2x प्लस 3y अपॉन 20 लिहिलेलं बरोबर आहे का एकदा चेक करा. इक्वेशन आहे बरोबर. ठीक आहे आपल्याला z3 काढायचं आहे त्यामुळे या बाजूला काय होणार आहे z3 आणि या बाजूला आपण काय करतोय व्हॅल्यू पुट करतोय 25 ॲज इट इज 2 ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे आपण लिहिल्यावरती काय येते 1.02 प्लस 3 ॲज इट इज वायची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे इथं काय आपल्याकडे बघा -0.965 डिवायडेड बाय काय टाईप करायचं आपल्याला 20. हे सगळं आता काय करूयात आपण कॅल्सीवर टाईप करूयात आणि आन्सर काढूयात. काय आन्सर काय टाईप करायचं बघा 25 - 2 ब्रॅकेट 1.02 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 ब्रॅकेट मायनस 0.965 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. ओके आन्सर येत आहे 1.0032. ओके आपल्याला काय केलं आपण z3 सुद्धा काय केला फाइंड आउट केला. इथंपर्यंत समजते का बघा. आपण काय केलं होतं जॅकॉबीज इटरेशननं क्वेश्चन सॉल्व करायचा होता. त्यामध्ये एकदा सुरुवातीला आपण काय केलं 3 इक्वेशन तयार करून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन x बरोबर, दुसरं इक्वेशन y बरोबर, तिसरं इक्वेशन z बरोबर. ही 3 इक्वेशन व्यवस्थित तयार करून घेतल्यानंतर फर्स्ट इटरेशन करत असताना x y z ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0. ती कोणत्या साईडला राईट हँड साईडला जिथं जिथं x y z आहे तिथं पुट करायचं. लेफ्ट हँड साईडला फर्स्ट इटरेशन असल्यामुळे x1 y1 आणि z1 म्हणजे फर्स्ट इटरेशनमध्ये तुम्हाला 3 व्हॅल्यू मिळतील x1 y1 आणि z1. सेकंड इटरेशन करत असताना आपण काय करतोय x1 y1 z1 जे काय आलं ते ॲज इट इज आपण काय करतोय व्हॅल्यू पुट करतोय. तर लिहिलं आपण x बरोबर 0.85 0.85 म्हणजेच कोण आहे x1, y बरोबर -0.9 म्हणजेच कोण आहे y1 आणि z बरोबर 1.25 म्हणजेच कोण आहे z1. आपण सेकंड इटरेशनसाठी कोणत्या व्हॅल्यूचा यूज केला आपण फर्स्ट इटरेशनमधला आणि थर्ड इटरेशनमधल्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी म्हणजेच x3 y3 आणि z3 फाइंड आउट करण्यासाठी कशाचा वापर केला इथं तर x2 y2 आणि z2. ओके जर हा शिकवलेला प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.